लेफ्ट आर्म राऊंड विकेट. पहिला चेंडू सरळ बॅटने लॉफ करायचा प्रयत्न केला होता, पण तो लाईन जर बघितली तर ऑफ स्टंप वरून आतमध्ये चेंडू वळवतोय आणि विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसावतोय. कोणत्या प्रकारची धाव येणार नाही. पहिला चेंडू अचूक. स्ट्रायकिंग बॅट्समन आपण जर बघितलं सचिन आणि रुपेश. सचिन डावखुरे फलंदाज आहेत आणि रुपेश रायटी, म्हणजे लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन. यावेळेस मिड विकेट झोन मध्ये फटका चांगला आहे. डीप मध्ये नितीन ज्युनियर वेगाने आले. एकच धावे समाधान, 2 धावा मिळणार नाहीयेत. गुड थ्रो, गुड कलेक्शन या ठिकाणी पाहायला मिळालं. गुड चेंडू. अगदी जर बघितला तर विकेट किपर स्वतः विजय पस्टे आले आणि चांगलं प्रदर्शन पाहायला मिळालं. विजय पस्टे विकेट किपिंग करत असतो, बॅटिंग करत असतो, फिल्डिंग करत असतो. चांगले खेळाडू आहेत साईसर अल्लेनी संघाचे आणि स्वतः ओनर वासुदेव दादा हे देखील आज व्यासपीठावर आहेत. शॉर्ट पिच चेंडू होता हवेमध्ये असेल. कव्हर पॉइंटला काय झेल पकडला गेलाय. क्या बात आहे. फ्लाइंग कॅच. ओहो, आउटस्टँडिंग कॅच या ठिकाणी पाहायला मिळाली. पहिला फलंदाज शिवप्रेमी शिरगाव संघाचा रुपेश सोकांडे इज बॅक टू द डगआउट. पहिला फलंदाज रुपेश स्क्वेअर कट करायला गेले. स्क्वेअर ऑफ दी विकेट जर बघितला तर कव्हर शॉर्ट कव्हर पॉइंटला जो क्षेत्ररक्षक होता स्ली पॉइंटला अफलातून झेल पाहायला मिळाला. भाई होते त्या ठिकाणी. सतीश सोकांडे जॉन्टी ऑन बॅटिंग मार्क. ओ स्विच हिट करायला गेले. अपील केली आहे. धाव येणार नाही. गुड बॉलिंग, दर्जेदार बॉलिंग. नितीन सिनियर दर्जेदार बॉलिंग पाहायला मिळते. बॅट्समनला बीट करतोय, बॅट्समनला बांधून ठेवतोय, साखल दंडात बांधून ठेवतोय. एकही लॉफ्टेड फटका खेळू देत नाही. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न केला होता या ठिकाणी सतीश सोकांडेनी, परंतु सतीश सोकांडेला जर विचार केला तर या ठिकाणी इतकं सोपं नाहीये नितीन सिनियरला खेळणं. नितीन सिनियर फिरकीचा जादूगर आहे. एकच धाव. पुढला चेंडू डाऊन साइडला या ठिकाणी प्लेसमेंट केली. एक धाव वेगाने कंप्लीट केली. 2 धावा धावफल कव्हर. सतीश आपला अकाउंट ओपन करतोय. 2 धावा. बॅटिंग पॉवर प्ले P1 चालू आहे. मिंडेटरी पॉवर प्ले मध्ये जर विचार केला P1 मध्ये फक्त 2च धावा धावफलकर अंकित झाल्यात. धावा येणं गरजेचे आहेत. सचिन शॉर्ट पिच चेंडू डाऊन साइडला. प्लेसमेंट खूप चांगली आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. फाईन लेग, लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे चेंडू यावेळेस सचिनच्या बॅट मधून येतोय. एक क्लासिक जमीनला गुदगुल्या करत येणारा हा चौकार आपल्या डगआउटच्या दिशेने पाठवून दिलाय. चांगला फटका. 4 धावा मिळतील. 4 धावांनी धावसंख्येला आकार. 6 धावा धावफल कव्हर. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा धावफल कव्हर सजवल्या गेल्या 6. एक फलंदाज बाद झाले. रुपेश सोकांडे तमुजाशला परतलेत. त्यानंतर आता सतीश आणि सचिन चोरगे आणि सतीश सोकांडे उर्फ जॉन्टी या 2 फलंदाजांना धावफलक 7 षटकामध्ये 70 ते 80 पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न असेल. पहिल्या षटकात 6 धावा आल्यात. त्यानंतर ॲक्सेलेट आणावा लागेल कारण एक बॅटिंग पॉवर प्ले पण आहे. मिंडेटरी पॉवर प्ले मधील 1 ओव्हर झाले. अजून 1 ओव्हर बाकी आहे. निर्धारित षटकांमध्ये 10चा नेट रन रेट ठेवावं लागेल. 6 धावा धावफल कव्हर. नितीन सिनियर नाईस बॉलिंग. नितीन सिनियर चांगली बॉलिंग. 6 धावा खर्च केल्या आणि एक महत्वाचा फलंदाज रुपेश सोकांडेच्या माध्यमातून बाद केलाय.
नितीन ज्युनियर आलेत. नितीन सिनियर नंतर नितीन ज्युनियर. प्राथमिक स्वरूपाची ही दोन फ्रंटलाईन बॉलर पेसर क्रॉस सीमचा वापर करत असतात आणि नितीन ज्युनियर खूप चांगला क्रॉस सीम वापरतो. राइट आर्म राउंड द विकेट. अँगल होतोय. ओ क्या बात आहे. परफेक्ट यॉर्कर. पॅडल स्वीप करायला गेले. स्टंप पॉइंट चेंडू ट्रॅव्हल होतो. विकेट किपरच्या हातामध्ये विसावतोय. धाव येणार नाही. 6 धावा धावफल कव्हर. सहा धावा धावफलकर अंकित झाल्यात. धावांची गरज आहे. सर बॅटने लॉफ केलाय. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं परंतु बॅकअपला समीर आहेत. समीर गुड फिल्डिंग. 2 धावा मिळतील. एकच धाव घेतली. 2 धावा होत्या परंतु एकच धाव या ठिकाणी घेतली गेली. एकच धाव या ठिकाणी घेण्यात आली आहे. सात धावा धावफल कव्हर. हो यावेळेस अगदी जर बघितलं तर चेतन सचिन चोरगेचा फटका खेळायला गेले. सचिन चोरगे म्हणजे या फटक्यासाठी विशेष करून ओळखले जातात. अगदी जर बघता बसतात एकदा स्टंपच्या समोर येतात आणि बॅट समोर ठेवतात आणि पाठीमागे म्हणजे स्क्वेअर ऑफ दी विकेट बॅट बॉलरच्या विकेट किपरच्या डोक्यावरनं खेळण्याचा प्रयत्न करतात. स्पेशली डगलस मरेल असेच खेळायचे. डगलस मरेल आणि अगदी त्यांच्यासारखे दिलशान तर मला वाटतं पॅडल स्वीप करतात. डेल स्कूप म्हणून ओळखले जातात. परंतु डगलस मरेल नंतर मला वाटतं या टेनिस विश्वामधील सचिन चोरगे असे बॅट्समॅन असतील की त्यांची शैलीच पडली. या फटक्याला दुसरं नाव देणार नाही. सचिन चोरगे ब्रँडेडच मी तो फटका म्हणेल परंतु एक्झिक्यूट झाला नाही. मॅक्झिममली 100% जर बघितलं तर 80% तो फटका ते खेळतात आणि चांगल्या पद्धतीने खेळतात. धावसंख्या धावफलकावर 7. 8 धावा. दुसरं षटक नितीन ज्युनियर. सर बॅटने लॉफ केला. इनसाइड आउट. क्या बात है. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावा. 3-3 क्षेत्ररक्षक आले. फायनली चेंडू थांबू शकले नाही आणि चेंडू हाताला ब्रश होऊन दशरथ जयेश कापरेच्या हातामधून हा चेंडू निसटून जातोय. पूर्णपणे बाउंड्रीच्या बाहेर एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये येतील. 4 धावा. या 4 धावांनी धावसंख्येला आकार 12 धावा धावफल कव्हर. चांगला फटका होता या ठिकाणी. जितके बॉटम हँडचा वापर करतील फ्रंट फुटला आल्यानंतर डाऊन द विकेट जर विचार केला तर घाई करायची आहे. प्रत्येक उशीर लावू नका. गोलंदाज असतील क्षेत्ररक्षक असतील कृपया उशीर करायचं नाही कारण अजूनही आपल्याला 3 मॅच खेळवायचे. लॉफ केला. गॅप सिलेक्शन खूप चांगला आहे. चेंडू सीमा रेषा पार. या ठिकाणी आल्या सतीश सुकर्णेच्या बॅट मधून हा दुसरा चौकार. डीजे मास्टर. 24 वर्ष क्रिकेट खेळून कारकीर्द गाजवली आणि या क्रिकेटची देवता बनले. 16 अंक. पॅनल स्वीपचा अफलातून नजर. क्या बात है. डोळ्याची पाने फेडावे असा नेत्रदीपक फटका. टिपिकल सतीश सुकर्णे ब्रँड षटकार. चेंडू मिड विकेट झोनच्या डोक्यावर हवाई सप्पर कारण या चेंडूवर लिहिल्या गेल्या 6 धावा. षटकार. अभिज धावा धावफलकर अंकित झाल्यात. आमच्या व्हॉलंटियर्सचे देखील आम्ही या ठिकाणी आभार मानू की त्यांच्या माध्यमातून हा चेंडू आम्हाला लवकरात लवकर पोहोचवण्याचं काम करतायत. कोविडचे नियम या ठिकाणी पाळून टीम मीटिंग करायची नाहीये. साईज सर आल्याने संघ टीम मीटिंग करायची नाहीये. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद तब्बल धावसंख्या धावफलकर अंकित झाल्या. धावा
22 म्हणजे 11ची सरासरी आतापर्यंत मेंटेन ठेवली आहे. पहिल्या षटकाचं पृथक्करण जर बघितलं तर पहिल्या षटकात फक्त 6 आल्या होत्या आणि तब्बल दुसऱ्या षटकात आल्या 16. एक एक मिनिट फार महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. अजून 3 सामने खेळवायचे आहेत आणि घड्याला त्या ठिकाणी वाजले तर 1:20 झाली आहेत. प्रत्येक 5 मिनिटामध्ये एक षटक टाकून झालं पाहिजे. म्हणजे एकंदरीत तुमच्याकडे 35 मिनिटे असतात. तुम्ही जर त्या 35 मिनिटाचे जर 50 कराल तर मग मॅचच होणार नाही आहेत, तुम्हाला पेनल्टी द्यावी लागेल. चला उशीर करायचं नाही आहे. 22 झाल्यात. 2 षटकाच्या समाप्तीनंतर नितीन सिनियर आणि नितीन ज्युनियरची षटक संपलंय. आता आले सलाम शेख. सलाम शेख खूप चांगले बॉलर आहेत, चांगली बॉलिंग करतात, ॲक्शन खूप चांगली आहे हाईटच्या नुसार. आणि प्रॅक्टिस करायची नाही आहे सलाम. प्रॅक्टिस करून तुम्ही आलात, या ठिकाणी वेळ घालवायचा नाही आहे. मी नेहमी तुमचं लक्ष वेधतोय की वेळ घालू नका. 22 धावा धाव फलकावर. स्ट्रायकिंग एंडला यावेळेस फेस करेल सलाम. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू सचिन चोरगे. पाच मिनिटे तुम्ही फिल्डिंग लावण्यामध्येच घालवताय. टीका करण्यास भाग पाडायचं नाहीये. ओ क्या बात आहे, यावर पीएचडी केले सचिन चोरगे. पीएचडी फटका मी ह्या जागी टॅग देईल, कारण या फटकेला अजूनपर्यंत उत्तर गोलंदाजाकडे नसतं. कारण आऊट झाले तर स्वतःच आऊट होतील सचिन चोरगे, नाहीतर चौकार मिळेल. क्या बात आहे, क्लासिक चौकार. चेंडू डीप थर्ड मॅन झोन मध्ये येतील 4 धावा. या 4 धाव्यांनी धावसंख्येला आकार 26 धावा धाव फलकावर. क्लासिक बॅटिंग. क्या बात आहे. हे अशाच पद्धतीने घाबरवतात, गोलंदाजाला घाबरवतात, कारण या चेंडूवर क्लीन बोल्ड तरी मी आतापर्यंत पाहिलं नाहीये. टायगर स्पोर्ट असलेले विपक्ष नामदेव 11 धुसई. पॅडल स्वीप या ठिकाणी डीप क्षेत्ररक्षक असतील, यावेळेस बॅकअपला आहेत. फाईन लेग झोन मध्ये 1 धाव मिळेल आणि डीआरएस घेतलेला आहे. लेग बिफोर विकेट साठी डीआरएस घेतलाय. थर्ड अंपायर डिसिजन इज पेंडिंग. सॉफ्ट सिग्नल इज नॉट आउट. काल जर आपण एखादा विचार केला, भारत वर्सेस ऑस्ट्रेलिया, इंडिया वर्सेस ऑस्ट्रेलिया, इंडिया वर्सेस इंग्लंड ही मॅच चालू होती आणि 2 निर्णय थोडेसे वादग्रस्त होते. नॉट आउट आलेला आहे. तर सॉफ्ट सिग्नल किती महत्वाचा असतो हे फार महत्वाचं आहे, कारण त्या ठिकाणी सॉफ्ट सिग्नल पंचांनी बाद दिला, परिणामी दोन्ही विकेट्स इंडियाच्या गेल्या. परंतु जर टेक्नॉलॉजीमध्ये जर बघितलं तर मला वाटतं त्या दोन्ही विकेट नव्हत्याच मूळतः एखादा विचार केला तर. सर टेक्नॉलॉजी कम्प्लिटली रिप्लेस करू नाही शकत. नक्कीच गाई करायचे. क्षेत्ररक्षण करणारा संघ आल्याने संघ प्लीज गाई करा. फुलटा चेंडू होता यावेळेस. क्या बात आहे, पॅडल स्वीपचा अफलातून नजराणा. त्या ठिकाणी विजय पक्षी देखील थांबू शकले नाहीयेत. कावकोण झोन मध्ये येतील या 4 धावा. सतीश सोकांडे ब्रँडेड चौकार. सतीश सोकांडे खूप चांगल्या फॉर्म मध्ये आलाय. 31 धावा धावफल कवर या 4 धावेनी. षटक क्रमांक 3 चालू आहे. सलाम 2 चौकार खर्च केलेत. 1 चौकार सचिन चोरगेच्या बॅटमधून आला, तर 1 चौकार या ठिकाणी आपण पाहतोय सतीश सोकांडे. ही जोडी सातत्याने काय कामगिरी करते, जबरदस्त कामगिरी. शिवप्रेमी शिरगाव संघ या 2 खेळाडूंवर अवलंबून असतो नेहमी. पॅडल स्वीप करायला गेले होते, अक्रॉस द लाईन शफल झाले, फलंदाज बीट होतात, विकेट किपर गुड किपिंग पाहायला मिळाली जयेश काफरे. चांगला चेंडू. 9 धावा खर्च केल्या 4 चेंडूंमध्ये आतापर्यंत. सलामने तिसरं षटक मार्गस्थ आहे. 31 धावा धावफलकर अंकित झाल्यात शिवप्रेमी शिरगाव संघाच्या.
ओ पॅनल स्वीप या वेळेस रिव्हर्स स्वीप खेळले गेलेत. क्या बात आहे. स्टान्स बदलला, सुरुवातीला स्टान्स बदलला आणि जयेश पाटील टिपिकल जयेश पाटील स्टाईलने या सतीश सोकांडेचा ब्रँड आहे. कारण सतीश सोकांडे रिव्हर्स स्वीप खूप चांगले खेळतात. अंडरआर्म क्रिकेट पासून त्यांनी क्रिकेटची सुरुवात केली, तेव्हापासून अंडरआर्म क्रिकेट पासून हा स्विच हिट ते खेळले आणि आज मात्र या फटक्यावर त्यांनी माहिरात आणि काय म्हणतात आपण ब्रँड बनवलाय. तो हा फटका ब्रँड झालाय सतीश सोकांडेचा. षटकार आलाय या 6 धाव्यांनी धावसंख्येला आकार 37 धाव्यांवर धावसंख्या पोहोचवले. काय फटका सजवलाय. स्कोअर ऑफ दी विकेट बघितला तर पूर्णपणे कव्हर पॉइंट सीमारेषेच्या पलीकडे स्विच हिट मध्ये 6 धावा. गुड बॅटिंग. शफल झाले होते, बॅटची एज लागली. बाईची या ठिकाणी एक धाव मिळेल. पूर्ण शफल झाले होते आणि ज्या ज्या ठिकाणी जर एकंदर विचार केला तर धावा कशाही असतो, धावा येणं गरजेचे आहे. धावा झाल्या धावफलकावर 38 धावा. पहिल्या षटकात 6च होत्या, तदनंतर दुसऱ्या षटकात 16 आल्या आणि तिसऱ्या षटकात जर आपण बघितलं तर तब्बल 16 धावा. म्हणजे 16 धावा या 2 षटकात आल्यानंतर धावसंख्या 38 वर पोहोचले. खूप चांगली धावसंख्या आहे आणि पार्टनरशिप या ठिकाणी चांगली पाहायला मिळते. पार्टनरशिप खूप चांगली या ठिकाणी पाहायला मिळते. कारण रुपेश या ठिकाणी बघितलं तर 0 वर बाद झाले होते. तदनंतर तब्बल 38 धाव्यांची पार्टनरशिप या ठिकाणी पाहायला मिळते. 38 धाव्यांची पार्टनरशिप, क्या बात आहे. चांगली पार्टनरशिप या ठिकाणी पाहायला मिळते 2 फलंदाजांमध्ये. चौथं षटक. हर्षल यावेळेस फ्रंटफुटला आले होते. अगदी एक पाऊल पुढे काढून खेळायचा प्रयत्न केला होता. अगदी जर बघितलं तर कव्हर झोन मध्ये खेळायचा प्रयत्न केला, परंतु चेंडू थोडा वळला. हर्षल पडवल देखील आलेत आणि हर्षल गोलंदाजी मार्फत देखील आलेत. सर नक्कीच अपकमिंग बॅटल आहे. टायगर स्पोर्ट्स अस्नोली विपक्ष नामदेव 11 धसई. हर्षल कटर चांगले टाकतात. मुस्तफिजुर रहमान सारखे कटर टाकतायत. एक कटर असणं, स्लोवर राऊंड असणं, नकल चेंडू असणं, यॉर्कर असणं हे गोलंदाजाचं शस्त्र आहेत. स्लोवर राऊंड होता यावेळेस ओळखलं, परंतु सतीशला फटका एक्झिक्यूट करता आला नाही. फाईन लेग झोन मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला होता. स्पिन झाले होते, स्वतःला राऊंड अप केलं होतं, परंतु राऊंड अप करताना देखील त्या चेंडूची गती जर कमी असेल तर फटका एक्झिक्यूट होत नसतो. म्हणून विशिष्टपूर्ण जर बघितला तर हर्षलचं कौतुक. 2 चेंडू डॉट काढले गेलेत आणि दोन्ही चेंडूमध्ये धावा 0 आल्यात. काय बॉलिंग केले, जबरदस्त बॉलिंग. 38 धावा धावफलकावर 4थं षटक मार्गस्थ आहे हर्षल. फुलटा चेंडू होता, स्विच हिट केलाय. डीप क्षेत्ररक्षक नाही आहेत, परंतु धावा मिळतील. या ठिकाणी 2 षटकार साठी गेले होते, परंतु बघितलं तर एलिव्हेशन नसल्यामुळे चेंडू डीप कव्हर पॉइंट डिस्टन्स एलिव्हेशन यावेळेस आपण जर एकंदरीत बघितला तर हाईट जास्त होती पण एलिव्हेशन नव्हतं. पुन्हा एकदा रिव्हर्स खेळायला गेले. हर्षल 2 धावा खर्च करतोय. ओ क्या बात है. बिग हिट केला होता परंतु एलिव्हेशन नाही आहे. या ठिकाणी हाईट आहे, एलिव्हेशन नसल्यामुळे हा चेंडू देखील अगदीच खूप क्षेत्ररक्षक अगदी जवळ आले आणि यावेळेस बघितलं तर मिड विकेट बाउंड्री खूप दूरवर होती. परिणामी सतीश सोकांडेची खेळी संपुष्टात. सतीश सोकांडे या ठिकाणी तंबूच्या आशाला परततोय. सतीश सोकांडेच्या बॅटमधून 1 चौकार आणि 2 षटकार जर बघितलं तर आपण तब्बल 28 धावा करून तो तंबूच्या आशाला परतलाय.
या ठिकाणी चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. दोन्ही प्रकारचे चेंडू टाकतात. रायटी बॅट्समनला बाहेर वळवतात आणि लेफ्टी बॅट्समनला जर बघितलं तर आउटस्विंग टाकतात. म्हणजे इन स्विंग आउट स्विंग दोन्ही प्रकारचा चेंडू आणि कधी कधी कटर देखील पाहायला मिळतो. म्हणजे हर्षल काय बॉलिंग केली. फक्त 2च धावा खर्च करून एक महत्त्वाचा फलंदाज म्हणजे 38 धाव्यावरून फक्त 2 धावा देऊन 40 धाव्यांपर्यंत 40 धावा दाफलकर अंकित झाल्यात आणि 2 फलंदाज बाद झालेत. 1 मिनिटाचा ब्रेक असेल. ड्रिंक्स ब्रेक या ठिकाणी घ्यायचा. 1च मिनिटाचा ब्रेक असेल. म्युझिक डीजे मास्टर. नक्कीच अगदी पहिल्या दिवसापासून पहिल्या क्षणापासून या CPL ला योगदान देत आहात. हे नक्कीच आपलं सहर्ष स्वागत आहे. हे नक्कीच हा सामना रंगतोय मित्रांनो. साई स्टार हल्ल्याने विपक्ष शिवप्रेमी शिरगाव आणि आतापर्यंत 4 षटकांमध्ये 10च्या सरासरीनं 40 धावा फलकावर लागलेल्या आहेत. धावांवर ब्रेक लावला जाईल का, पण यावेळी मात्र दिसतोय हर्षलने ब्रेक लावलेला फक्त 2 धावा सर. 40 धावा दाफलकावर 2 फलंदाज बाद झालेत. अजूनही एक्सिलेटर द्यावं लागेल आणि एक्सिलेट देऊन या ठिकाणी धावसंख्येला 70 पर्यंत पोहोचवायची असेल तर समोरच्या डगआउटमध्ये पाणी हवंय का, आहे ना, ओके. तर कळवायचंय या ठिकाणी पाण्याची व्यवस्था देखील व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून या ठिकाणी पुरवली जाते. सातत्याने संपूर्ण कार्यवाही ही अतिशय डिसिप्लिनमध्ये पार पाडली जाते. हे देखील महत्त्वाचं कार्य आहे. नितीन सिनियर फुलटॉस या ठिकाणी परफेक्ट यॉर्कर होता. संधी आली होती स्टंपवर. जयेश खापरे डायरेक्ट हिटला क्लोज झालं असतं, परंतु डायरेक्ट हिटपेक्षा जरी पहिल्यांदा जरी अटेम्प्टमध्ये जरी लावलं असतं स्टंपवर तरी देखील मला वाटतं क्लोज कनेक्शन पाहायला मिळालं असता. परंतु एकदा मिळेल. धावसंख्या फलकावर 41. बॅटिंग मार्कवर या ठिकाणी असतील वैभव आणि सचिन प्राथमिक स्वरूपाचे फलंदाज अजूनही खेळपट्टीवर आहेत. सचिन या ठिकाणी खेळतायत 10 धाबींवर की ज्यामध्ये 2 चौकार आहेत. रुपेश 0वर बाद झाले. सतीशने खूप चांगली बॅटिंग केली. सतीशच्या बॅटमधून 2 षटकार आणि 1 चौकार, तब्बल 28 धावा लागल्या गेल्या आणि वैभव 1 धाबींवर खेळतोय. खूप उशीर करतायत आपण सातत्याने. हो बीट होत आहेत. क्या बात आहे. नाईस बॉलिंग, चांगली बॉलिंग या ठिकाणी पाहायला मिळाली. टप्पा जर बघितला तर गुड लेंथ वरनं थोडासा या ठिकाणी बाहेर वळतोय. गुड बॉलिंग, नॅचरली अँगल आहे. ओव्हर दी विकेट ज्यावेळेस ते येत असतात तर अशा परिस्थितीमध्ये जर बघितलं आपण तर चांगली बॉलिंग, नाईस बॉलिंग.
5 गडी बाद 59 धावा. हॅलो 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 हॅलो. 6 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर या ठिकाणी पोहोचते. चांगली सन्मानजनक स्कोअर आहे. 59 धावा झाल्यात. अजून जर 11 ते 12 धावा जरी आल्या तरी 70 पर्यंत पार होऊ शकतो. सरळ बॅटल ऑफ केला. एक धाव मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल. दुसरी धाव वेगाने कंप्लीट केली जाईल. 2 धावा झाल्यात. 2 धावा झाल्यात या ठिकाणी 61 धावा.
सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को हॅलो 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 शिरगाव संघ क्षेत्ररक्षण लावून घ्या. नक्कीच अल्यानी संघासमोर 70 धावांचं आव्हान आणि अल्यानी संघ यावेळी पाठलाग करतोय 70 धावांचा. नक्कीच हे टार्गेट आहे 70 धावांचं. 6 स्टार अल्यानी संघ. नक्कीच संघ मालक वासुदेवजी सासे आमच्या व्यासपीठावर सहर्ष स्वागत. 70 धावांचं आव्हान आहे. 7 षटक 10च्या सरासरीनं समीर अँड नितीन ज्युनियर यावेळी ही जोडी आणि नक्कीच आमचे पंच असतील चॅम्पियन्स प्रीमियर लीग चेरोलीचे अध्यक्ष राजेश शिफर्डे आणि मला वाटतं BK एक्सप्रेस सूरज चेरोली एक्सप्रेस. नक्कीच 70 धावांचं आव्हान आहे. प्लीज घाई करायची आहे. पंच तर आमचे गेलेत. तुषार येतोय गोलंदाजी मार्कवर. शिवप्रेमी शिरगाव संघ एक खूप छान एक 70 धावांचं टार्गेट सेट केलं गेलं आहे. हे 70 धावा मात्र अल्यानी संघ एक तगडा संघ आहे. 6 स्टार अल्यानी संघ आठवण करून देतोय या लीग मध्ये त्यांनी देखील 125 धावा स्कोर कार्डला लावल्या होत्या. आता यावेळी आणि 135 धावा अशा 2 मोठ्या कामगिरी केलेल्या आहेत. यावेळी मात्र 70 धावा 7 षटक स्कोर पार होईल का गोलंदाजीवर निर्भर आहे सगळं. यस शिवप्रेमी शिरगाव पहिला चेंडू टाकला जाईल. पंच राजेश फर्डे चेरोली एक्सप्रेस सूरज फर्डे सलामीचा भार सांभाळतोय समीर आणि नॉन स्ट्रायकर एंडला मात्र उभा आहे नितीन ज्युनियरने त्या सामन्यामध्ये देखील एक चांगली कामगिरी केली होती. 39 धावांची खेळी केली होती. गोलंदाजीमध्ये देखील चमक. यस पहिला चेंडू टाकला जाईल तुषार कडून या सामन्यामध्ये. गेम ऑन
पॉइंटच्या टोकावरून चेंडू जाईल डीप मध्ये, थर्ड मॅन झोन मध्ये. एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा देखील दरम्यान पूर्ण केल्या दोन्ही फलंदाजांनी. धाव फलक सुरू झालं. ते साई स्टार आल्याने संघाचं 2 धावा, बिनबाद 2. आणि यावेळी मात्र एक तगडं आव्हान आहे, 70 धावांचं आव्हान आहे. मागचा सामना आपण पाहिला जिथे सरीव संघानं सामना गमावला. हो यावेळी सुरेख फटका मिडॉनच्या डोक्यावरून, चेंडू जाईल भरधाव वेगानं, सीमा पार, चौकार दिशे. नक्कीच इथे एक छानसा फटका होता. वेगाचा फायदा घेतला गोलंदाजाच्या आणि मिडॉनच्या डोक्यावरून चेंडूला सीमा पार धाडलं. धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या पोहोचते 6 धावा. पहिलं षटक, मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक सुरू आहे. या षटकात जास्तीत जास्त धावा वसूल करण्याचा प्रयत्न असेल, कारण या पहिल्या षटकामध्ये 6 धावा आल्या होत्या त्या शिरगाव संघाच्या इनिंग्स मध्ये. त्यात 6 धावा तर 2 चेंडूंवर पूर्ण झाल्यात. यस तुषार, तू समीर. हो यावेळी मात्र पुन्हा एकदा चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न होता मला वाटतं मिड विकेट झोन मध्ये, मात्र काहीसा फसला. वेगावर स्वार झाला तो तुषार आणि चेंडू समजू शकला नाही समीरला. मला वाटतं या CPL ला ज्यांनी आपल्या अंपायरिंगचं योगदान दिलं, भूषण भेरे, नक्कीच आपलं स्वागत असेल. यस इट इज. नेक्स्ट बॉल. हो इस बार गेंद को खेला है, बहुत ही फाइन. गेंद जाएगी सीमा रेखा पार, 4 रन विजय. जिस शुरुआत की जरूरत थी साई स्टार टीम को, वही शुरुआत मिलती हुई. और ये दोनों बल्लेबाज नितिन और समीर, यहां तक कि 3 गेंदों पर 4 गेंदों पर 10 रन आ चुके हैं. और 2 गेंद शेष इस ओवर की. कितने रन आएंगे? और 2 गेंदों में पावर प्ले का ओवर चलता हुआ, मैंडेटरी पावर प्ले पहला ओवर चलता हुआ. अब तक की 4 गेंदें फेंकी जा चुकी है तुषार की ओर से, और इन चारों गेंदें खेली है समीर ने, और 10 रन लगाए स्कोर कार्ड पर. और 60 रनों की दरकार इस मैच को जीतने के लिए, और गेंदें भी बची है तकरीबन 38. प्लीज क्षेत्ररक्षणामध्ये खूप वेळ जातो मित्रांनो, आपण सहकार्य करा मला, कारण अजूनही काही सामने खेळवायचे बाकी आहेत. यस इट इज. तुषार फिर से एक बार तैयार वहा समीर. साई स्टार हल्ल्यानी हो बैकफुट पर जाकर पॉइंट के सर के ऊपर से डिप में गेंद आती हुई. फिर से एक बार रन्स मिलेंगे 4. गेंद सीमा पार डीजे. शुरुआत देते हुए अपनी टीम को समीर और नितिन जूनियर. अब तक की एक भी गेंद नहीं खेली नितिन जूनियर ने, लेकिन 7 तो बखूबी निभाया समीर का. अगली गेंद और इस बार गेंद को खेला है, गेंद जाएगी 1 बाउंस, 4 रन इनटू द डिप, कवर स्वीपर की बाहर. 4 रन, और 4 रन के साथ स्कोर बड़े ही तेजी के साथ आगे बढ़ता हुआ. 18 रन पहली ओवर से, 18 रन. 18. लवकर लावून घ्या. टीम मीटिंग्स नको आहेत मित्रांनो. आपण सिलेक्ट करा कोणता गोलंदाज कोणती षटक टाकणार आहे. नक्कीच आमचे मेजर होते डीप मध्ये, मात्र काही करू शकले नाहीत. हा चेंडू अडवू शकले नाहीत, कारण चेंडूचा इतका सुरेख पद्धतीने टोलला गेला होता की लॉंग ऑफच्या बाहेर गेला चेंडू भरधाव वेगानं. 1 बाउंस 4. 4 धावा. धावसंख्या जाऊन पोहोचते 18 धावा. धाव पलकाव लागतात. अजूनही 52 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. चेंडू शिल्लक 36 चेंडू आणि 52 धावा. यावेळी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज रुपेश.
नक्कीच आजच्या दिवसातला प्रत्येक सामना महत्वाचा है, डू और डाई। हो इस बार पिक किया था, एरिया पिक किया था, लेकिन आज सफल नहीं रहे। यकीनन पॉइंट के सर के ऊपर से गेंद जाती यदि कनेक्ट होती, लेकिन कहीं ना कहीं गेंदबाज चतुर चालाक देखा था इस गेंद पर क्या करेंगे स्टांस के तहत। हो इस बार वही नतीजा, गेंद जाएगी पॉइंट के सर के ऊपर से 4 रन के लिए। एक और चौवा आता हुआ साई स्टार अल्यानी टीम के लिए, बहुत ही बढ़िया। साई स्टार अल्यानी संघ तर सीडीवर आपला एक खेळाडू बसलेला, आपण आतमध्ये डगआउट मी बसायचे प्लीज। विजयजी पस्टे, नक्कीच सुरेख फटके पाहायला मिळतात। यावेळी मात्र नक्कीच एकच चेंडू या षटकात आतापर्यंत 5 धावा। यावेळी सुरेख फटका, इनोव्हेशन पाहायला मिळालं। चेंडू जाईल डीप फाईन लेगच्या दिशेला, 4 धावा मिळतील। व्हॉट अ ब्युटिफुल शॉट इट इज बाय Nathan Junior, and these 4 runs will added to the scorecard, and score was on 27 runs. तब्बल आतापर्यंत 6 चौकार, 8 चेंडूंमध्ये 6 चौकार, 1 डबल, 1 वाईड, एकूण धावा 27। ज्यावेळी पुन्हा एकदा चेंडू येईल शॉर्ट मिड ऑफला, फेकी केली गेली, मात्र नितीन ज्युनियर सेफ होम आपल्या क्रीज मध्ये पोहोचला होता। आणखी एक धाव जोडली जाईल धावफलकावर, धाव संख्या जाऊन पोहोचते आहे 28 धावा, 28 रन्स विदाउट लॉस। व्हाट अ स्टार्ट स्टार अल्यानी संघ। अगली गेंद हो, इस बार गेंद को खेला, हेलीकॉप्टर उड़ा दिया, गेंद जाएगी डेप फाइन लेग, लॉन्ग ऑफ के बाहर 4 रन। फिर से एक बार वह मेजर, लेकिन कुछ नहीं कर पाए। तकरीबन लॉन्ग ऑन की रीजन से दौड़कर आए थे, लेकिन गेंद बहुत ही तेजी और रफ्तार के साथ सीमा रेखा के बाहर जाकर रुकी। 4 रन मिले, एक और चौका आता हुआ समीर की बल्ले से। समीर तो आज क्या कमाल कर रहे हैं अपनी टीम के लिए। और इस बार पॉइंट का दिशा में, पॉइंट का फील्डर के सर के ऊपर गेंद जाएगी सीमा रेखा की ओर। बहुत ही बढ़िया वह प्रदर्शन खिलाड़ी का, लेकिन 2 रन लेने से नहीं रोके, और इस 2 रन के साथ स्कोर जाकर पहुंचा 34 रन बिना किसी नुकसान के। यदि इसी तहत इसी औसत के साथ बल्लेबाजी होगी तो बहुत ही जल्द ये मैच खत्म होगा, और हमारे दर्शकों के लिए एक और मैच। इस बार मिड ऑफ के दिशा में गेंद मिसफील्ड, 1 रन लिया, दूसरे रन का प्रयास, और 2 रन भी पूरे किए दोनों बल्लेबाजों ने, और स्कोर जाकर पहुंचा 36 रन। और 2 ओवर्स का खेल यह मुकम्मल होता हुआ 18-18, किसी पे कोई जुल्म नहीं, दोनों गेंदबाजों को पिक किया, दोनों को 18-18 रन, 36 रन, 18 की औसत। यदि इसी औसत के साथ जाएंगे तो 4 ओवर्स में ये खेल, तकरीबन 4 से 5 ओवर में ये खेल खत्म हो सकता है। प्लीज प्रॅक्टिस करू नका, वेळ खूप जातो मित्रांनो, लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्या। अजूनही 3 सामने खेळवायचे आहेत, वेळ खूप कमी आहे। नक्कीच दोन षटकांचा खेळ संपतोय, धाव संख्या होते 38। तिसरा गोलंदाज येतोय सचिन। नक्कीच 18 धावांचं योगदान सचिन फलंदाजीमध्ये दिलेले संघासाठी। आता मात्र रोल चेंज होते, गोलंदाज म्हणून येतोय आणि सामना करेल नितीन ज्युनियर। हाफ ट्रॅकर चेंडूला दिशा दिली, चेंडू जाईल डेप मिड विकेटच्या दिशेला, 1 धाव पूर्ण केली, 1च धाव मिळेल।
नक्कीच या पुढचा सामना आमच्या प्रेक्षकांच्या भेटीला टायगर स्पोर्ट्स असनोली विपक्ष नामदेव 11 धसई. नक्कीच आमचा टायगर स्पोर्ट्स प्रथम फलंदाजी करणार आहे. क्षेत्ररक्षणात थोडासा बदल होतोय. पुढचा चेंडू रुक कर आई गेंद, फिर से एक बार पिक किया, वही जोन पिक किया, जहां भेजना चाहते थे वही गेंद गई. मिड विकेट, स्क्वायर ऑफ द विकेट, 6 रन और स्कोर जाकर पहुंचा 43 रन. बहुत ही आसानी के साथ इस मैच को लेता हुआ साई स्टार अलानी टीम नितिन जूनियर एंड समीर. समीर तो अपने बल्ले से आग उगल रहा है. अब तक की 2-4-0, 4-4-4-4, 2-2-6 वर्ल्ड परफॉर्मेंस. और इस बार फिर से उड़ा दिया गेंद को काऊ कॉर्नर जोन में. कैच होगा क्या? कैच लपक लिया. समीर की पारी यहां खत्म होती हुई, लेकिन अपना काम कर गए समीर. तकरीबन 32 रन अपने इस इनिंग्स में. सिर्फ 11 गेंदों में 32 रन. क्या लाजवाब. तकरीबन 300 का स्ट्राइक रेट. समीर, यू डिजर्व इट, यू ओन इट, यू रॉक इन दिस मैच, इन दिस इनिंग्स. सलाम. यावेळी मात्र बॅटिंग लाईनअप मध्ये थोडासा बदल करतोय साई स्टार आलेन संघ. माहिती आहे की हा सामना अतिशय महत्वाचा आहे आणि त्या पद्धतीनं ज्या पद्धतीनं हल्ला केला, प्रहार केला समीरनं, नक्कीच प्लॅनिंग फिक्स होतं. हो हो, यावेळी मात्र चेंडू चांगला चेंडू होता, ट्रॅव्हल झाला पण स्टम्प्स वरून. सूरज फरडे, सूर्यकर निर्णय. नितीन ज्युनियर यावेळी सूत्र हाती घेईल या सामन्याची. पटकी हुई डिलीवरी, गेंद जाएगी स्क्वायर ऑफ द विकेट, बाउंड्री लाइन की ओर. वहां खिलाड़ी मौजूद, जब तक कि गेंद वापस करें. 1 रन पूरा किया दोनों बल्लेबाजों ने और इस 1 रन के साथ स्कोर आगे जाता हुआ स्कोर जाकर पहुंचा 44 रन. 1 विकेट की नुकसान पर साई स्टार अल्यानी. यकीनन वासुदेव जी सासे बहुत ही हैप्पी होंगे, क्यों ना हो. जिस तरह का प्रदर्शन अपनी टीम कर रही है यहाँ इस मैच में, 70 रन का लक्ष्य था और बहुत ही आसानी के साथ अपने लक्ष्य की ओर बढ़ रहे हैं साई स्टार अलेनी टीम. हो, इस बार हल्के हाथों से पुश किया सलाम ने पॉइंट की और 1 रन दौड़कर पूरा किया. इसे कहते हैं समझदारी का क्रिकेट. कोई जरूरत नहीं रिस्क उठाने की, गेंद को हल्के हाथों से खेला और इसी के साथ ये तीसरे विकेट का खेल होता हुआ और 3 ओवर्स के बाद स्कोर जाकर पहुंचा है 45 रन. 18-18-9 ये 3 ओवर्स और स्कोर जाकर पहुंचा 45 और 25 रनों की दरकार इस मैच को जीतने के लिए. लेकिन गेंदे है 24 गेंदों में 25 रनों की दरकार इस मैच को जीतने के लिए. अगला मैच खेला जाएगा टाइगर स्पोर्ट्स असनोली वर्सेस नामदेव 11 धसई. नक्कीच नामदेव 11 धसई संघानं नाणेफेक जिंकलेला आहे. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. म्हणजेच टायगर स्पोर्ट्स असनोली प्रथम फलंदाजी. यावेळी गोलंदाजी मार्कवर दर्शन और वाह सलाम. क्या हुआ? यहां एक और विकेट का पतन. सलाम, कोई रिस्क लेने की जरूरत नहीं थी. एक गेंद को हल्के हाथों से खेलने की जरूरत. तकरीबन रन बॉल करने हैं साई स्टार अलेनी को. अब रहे 23 बॉल और 25 रन. पहला विकेट गिरता हुआ 43 रनों पे, लेकिन दूसरा शीघ्र वही 45 रनों पे. तो 45 रन जाकर पहुंचे स्कोर और 25 रनों की दरकार. लेकिन अब आएंगे नए बल्लेबाज विजय. नक्कीच वेलकम. टायगर स्पोर्ट्स असनोली तयार आहे अजून एक धक्का देण्यासाठी, या सिरीज मध्ये पुढचा प्रवास करण्यासाठी. कारण आजचा पॅटर्न आहे जो जिंकेल तो पुढे जाईल, जो हरेल आव्हान संपुष्टात. या CPLच्या 5व्या पर्वात एक आगळं वेगळं पॅटर्न या CPLचं
बिग बॅश लीग सारखं नक्कीच यापुढे ह्या आजच्या सामन्यानंतर होईल लीग पुन्हा त्या 8 सुपर 8 मध्ये. यस इट इज. नेक्स्ट बॉल दर्शन तो विजय. हो हो इस बार गेंद को खेला है, गेंद आएगी डीप में, एक ही रन मिलेगा. और दर्शन फिर से एक बार कमबैक करता हुआ 2 विकेट्स. समीर और सलाम. और इस बार गेंद को खेला लॉन्ग ऑन रीजन में, 1 रन पूरा किया, 1 ही रन मिलेगा. दूसरे रन का प्रयास, लेकिन 1 ही रन पर संतुष्ट रहना पड़ेगा. दोनों बल्लेबाजों को स्कोर आगे जाता हुआ 47 रन्स 2 विकेट के नुकसान पर. अब तो साई स्टार वाली टीम अपनी जीत की ओर बढ़ रहा है. कितनी देर लगेगी पता नहीं, लेकिन जीत होगी क्या ये भी हमें पता नहीं, क्योंकि ये क्रिकेट है, कुछ कहा नहीं जा सकता. इस बार गेंद आएगी स्ट्रेट ड्राइव, 1 रन फंबल और उसका नतीजा 1 और रन, 2 रन मिले इस गेंद पर और स्कोर जाकर पहुंचा 49 रन. 49, 1 शॉट फॉर 50. बड़ी रफ्तार के साथ 21 रनों की दरकार अब इस मैच को जीतने के लिए. और अब आएगा क्या वही बड़ा प्रहार. गोइंग 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 एंड गॉन. 6 रन्स. यावेळी मात्र ताकदीचा पुरेपूर फायदा. विजय पस्ते सारखा फलंदाज. चेंडू बॅटला स्पर्श झाला तरी देखील लगेच तो चेंडू बाहेरच जाईल असा हा फलंदाज. मात्र पुढच्या मॅच मध्ये अस्नोलीचा टायगर पाहायला मिळेल. मयूर दिनकर नक्कीच ते षटकार, नेत्रदीपक षटकार आम्हाला पाहायला मिळतील का आजच्या पुढच्या सामन्यामध्ये. टायगर स्पोर्ट्स अस्नोली वर्सेस नामदेव 11 धसाई. हा सामना किती वेळात संपेल मित्रांनो. आतापर्यंत धाव संख्या धाव फलकावर लागलेली आहे जवळजवळ 55 धावा. 15 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. साई स्टार अल्ल्यानी कंप्लीट डॉमिनेशन पाहायला मिळालं त्या साई स्टार अल्ल्यानी संघाचं. नेक्स्ट बॉल. हो इस बार फिर से गेंद जाएगी, लेकिन वह फील्डर वह खिलाड़ी मौजूद और ये पारी खत्म होती हुई विजय पस्ते की डीजे. प्लीज टायगर स्पोर्ट्स अस्नोली संघ आपले सगळे जे शिलादार आहेत त्या पॅव्हिलियन पासून थोडासा दूर उभे राहा. आयोजकांची विनंती आपणास, तिथे गर्दी होताना दिसते. नक्कीच ते पॅव्हिलियन या सामन्यानंतर आपलं आहेच, मात्र सहकार्य करा, सहकार्याची अपेक्षा आहे आयोजकांना. नक्कीच 55 धावांवर पुढचा गडी बाद होतोय आणि आता येतोय JK जयेश खापरे. नक्कीच या फलंदाजाच्या फलंदाजीची ओळख इथल्या प्रत्येक प्रेक्षकांना, प्रत्येक संघाला असेल. हु इज जयेश खापरे, who can change the face of match, every match or any match in any condition. So he is on the crease now to control this innings. Now just 15 runs required to win this match for Sai Star Alleni and just enter into next round. तुषार सामन्याचं 5वं षटक घेऊन येतोय तुषार. 15 धावांची गरज. पुढचा चेंडू. Yes it is in the air and yes it is. And now here ends the short cameo of Nitin Junior. Back to the dugout DJ. आता मात्र जयेश निमसे येतो. 15 धावांची गरज आहे. आता मात्र JKच्या हातात सूत्र असेल. जयेश खापरे स्ट्राईक साइड सांभाळेल नक्कीच. आता मात्र जयेश खापरे स्ट्राईकला येतोय आणि रुपेश निमसे येतोय. 4 गडी गमावले गेले आतापर्यंत. बॅक टू बॅक विकेट 55 धावांवर. विजय पस्ते आणि नितीन ज्युनियर.
नितीन आणि समीर सुरेख कामगिरी या सामन्यात. तुषार हे षटक सुरेख षटक होईल का, निर्णायक षटक होईल का, यावेळी फटका फसलाय की काय. हा 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 तेच तर खरं याला म्हणतात क्रिकेट मित्रांनो. हे आहे की क्रिकेट. व्हॉट इज क्रिकेट? द क्रिकेट ऑफ cricket is game of complete uncertainties. Cricket is an accident. Cricket is a game of gentlemen. So which sentence is right? The first sentence. The cricket is the game of uncertainty, and there falls the wicket. Jayesh Kapre back to the pavilion without disturbing scorecard on a golden duck. Here भाई येतोय आता. पुढचा फलंदाज काय होईल, या सामन्याचं भवितव्य काय असेल, काय रहस्य दडलं या सामन्याच्या भविष्यात. नक्कीच पुन्हा एकदा आमचे सगळे युट्यूबचे दर्शक फॅन्स आलेले संघाचे नक्कीच नाराज मायूस. इथे मात्र वासुदेव सासे यांच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन देखील चेंज होतात. इथे जो सामना इतक्यात संपायला हवा होता त्या सामन्यात मात्र आता गडी गमावतोय साई स्टार आलेले संघ. हो ह्यावेळी मात्र चांगलाच फटका आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू जाईल सीमा पार. चौकार डीजे. अब सिर्फ 11 रनों की दरकार इस मैच को जीतने के लिए, लेकिन अल्लाह ने टीम चाहेगी कि और कोई विकेट ना गिरे और कोई जल्दबाजी ना करे. गेंदे बहुत सारी शेष हैं तो 11 रन, ये 11 रन पूरे करना चाहिए साई स्टार अलेन टीम को. और इसी बीच गेंद आती हुई फिर से एक बार और गेंदबाजी छोर पर तुषार. यकीनन हम उसी मैच का इंतजार सुबह से कर रहे थे. वो है टाइगर स्पोर्ट्स असनोली वर्सेस नामदेव 11 धसई. अगली गेंद इस बार बैकफुट पर जाकर पंच करने का प्रयास लेकिन असफल रहे. एक और डॉट गेंद यह देखने को मिली तुषार की ओर से. डॉट गेंदे फेंकनी चाहिए. यदि डॉट गेंदे फेंकेंगे तो एक दबाव महसूस होगा बल्लेबाज पर. अगली गेंद इस बार इनसाइड एज अपर कट, लेकिन गेंद जाएगी पॉइंट की तरफ. एक रन लिया, दूसरे रन का प्रयास, 2 रन भी पूरे किया आसानी के साथ. और इन 2 रनों के साथ 2 रन के साथ स्कोर आगे जाता हुआ 61 रन. अब सिर्फ 9 रनों की दरकार इस मैच को जीतने के लिए. साई स्टार अलेनी अपने स्टार है, आज उस दिन भी थे और आज भी अपने स्टार हैं. तो आज यदि जीतेंगे तो मिलेंगे कल फिर से एक बार इस लीग में सुपर 8 में. ये मैच बहुत ही बढ़िया चलता है. इस बार फिर से एक बार इनसाइड एज एंड हिट अनदर विकेट. एक और विकेट का पतन होता हुआ. साई स्टार रिस्क लेने की जरूरत थी क्या, जोखिम उठाने की जरूरत थी क्या, खुद को पूछना चाहिए ये बल्लेबाज भाई को. यदि एक एक रन भी ले लेते तो आसानी के साथ आगे जा सकते हैं, लेकिन हमें जल्दी है, हमें मैच बहुत जल्दी खत्म करना है. लेकिन अब आएंगे लक्ष्मण, उस दिन के मैन ऑफ द मैच. बहुत ही बढ़िया खेला था, 26 रन अपने बल्ले से और बहुत ही बढ़िया प्रदर्शन किया था उस मैच में. पहले ही मैच में मुझे लगता है क्वालिफायर 1 बने थे उस ग्रुप में. 7 गेंदों में 30 रनों की पारी खेली थी लक्ष्मण ने और मैन ऑफ द मैच रहे थे उस मैच के. अब आए हैं इसी वक्त 9 रनों की दरकार साई स्टार वाली टीम को. और इस बार रमेश ढमके हमारे दोस्त आते हुए. यस, तुषार के उस ओवर का खेल खत्म होता हुआ अब आया है दर्शन. अब 9 रन की दरकार बचे हुए 12 गेंदों में. क्या होगा, क्या मैच जैसा हुआ था अमीन अडगावकर वर्सेस शरीफ. क्या मैच हुआ, शरीफ ने अपने हाथों से मैच को गवा दिया. 5वें गेंद पर एक छक्का लगा और टाई हो गया मैच. और गेंदबाज ने एक और गलती की, अगली गेंद पर वाइड गेंद डाली. एक और गेंद अच्छी होती तो सुपर ओवर देखने को मिलता था. प्लीज भाई करें दर्शन. क्षेत्ररक्षक
नक्कीच क्षेत्रक्षण लावून घ्यायचं पटपट. शिवप्रेमी शिरगाव यावेळी 9 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी अल्यानी संघाला. यावेळी मात्र फार अवे फ्रॉम द स्टंप वाईड आणि एक अतिरिक्त धाव मिळेल. धावसंख्या होते 62. आता मात्र 8 धावांची गरज. 8 रिक्वायर्ड फ्रॉम 12 बॉल्स. पुन्हा एकदा बॅकफुटवर जाऊन पंच करण्याचा प्रयत्न होता मात्र एक निर्धाव चेंडू. जयेश निमसे आणि लक्ष्मण ही जोडी आता साई स्टार आले संघाची. हो यावेळी अप्परकट चेंडू येतोय डीप मध्ये. 2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत आणि चेंडू जिंकतो की काय. हो 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 द एक्सप्रेशन ऑफ बॉलर टेल्स अस अबाउट एव्हरीथिंग. 4 runs. What a magical stroke it is. Score was on 66. Only 4 required now to win this match and enter into the Super 8. Sai Star Aleni. What a magical performance. 70 धावांचा पाठलाग करत होता हा संघ. वाटलं नव्हतं इतक्या लवकर हे आव्हान पूर्ण होईल. हाफ ट्रॅकर ट्रॅकिंग टुवर्ड्स मिड विकेट बाउंड्री लाईन. क्या होगा झेल हो झाला नाही मात्र खेळ झाला इथे. साई स्टार अल्यानीचा 4 धावा मिळाल्या. हिअर एंड्स मॅच.